शेवटचा प्रश्न, व्हॉट नेक्स्ट? मग आता मी विचार नाही केलाय काय करणार आहे पुढे, पण आता जबाबदारी खूप वाढली आहे. कारण ना या चित्रपटाचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त होईल असं वाटलं नव्हतं मला. पण काही जी आत्ताची उदाहरणं मी किंवा काही जे अनुभव ऐकतोय, जसं कोकणातल्या एका ऑलमोस्ट बंद पडलेली कोकणातली थिएटर्स पुन्हा भरपूर चालायला लागली, किंवा एका कोकणातल्या थिएटरच्या तिकीट चेकरने सांगितलं की हा जर चित्रपट दिवाळीपर्यंत चालला तर आमची दिवाळी छान जाईल. वा, तर आता ना या सगळ्याचं ना प्रचंड एक इमोशनल प्रेशर किंवा इमोशनल कनेक्शन कुठेतरी माझ्याशी आहे. आणि आपण चित्रपट करताना, गोष्ट सादर करताना हा विचार नाही करत की त्याचा लोकांवर किती वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असेल. म्हणजे कुठली बातमी ऐकू येते की आमच्या गावातल्या जमिनी आता आम्ही अशा बाहेरच्यांना देणार नाही, आमची जंगलं जपू, इथपासून ते एखाद्या माणसाने हे म्हणणं की माझी दिवाळी चांगली जाईल. वा. आता या सगळ्याचं जे इमोशनल प्रेशर आहे ना, यातनं मला बाहेर पडायला जरा वेळ लागेल. आणि ते जेव्हा मी बाहेर पडेन त्यावेळेला मी विचार करेन जास्त गांभीर्याने की मी असं काय पुढचं घेऊन येऊ जे लोकांना बघून असं वाटेल की नाही हा तोच माणूस आहे ज्याने दशावतार केला होता आणि ह्याने याच्यातनं स्वतःच्या चुकांपासून शिकून काहीतरी अजून बेटर केलंय. तर त्याच्यामुळे मी इतक्यात ठरवलं नाही मी काय करणार आहे, पण गांभीर्याने बघेन जास्त.